श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. सुखदुःखाच्या आडव्या उभ्या धाग्यांनी विणलेला सुंदर रुमाल म्हणजेच मानवी जीवन. समर्थ म्हणाले, आपल्याला उत्तम प्रकारे आयुष्य प्राप्त झालेलं आहे. या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना प्रत्यक्षात सुखदुःख आपल्याला पाहायला मिळत असतं. सुखदुःखाच्या आडव्या आणि उभ्या धाग्यांनी विणलेला सुंदर रुमाल, जसं आपण दुकानातून बघा बाजारातून रुमाल विकत आणतो की नाही, त्याला सुद्धा उभ्या आडव्या धाग्यांनी सुंदररित्या विणलेलं असतं. तसंच हा आपला मानवी देह आहे, ज्यामध्ये जीवनामध्ये सुख आणि दुःख म्हणजे एक प्रकारे आनंद, तर दुसऱ्या प्रकारे जर पाहायला गेलो तर संकट. ज्याप्रमाणे दोन्ही धाग्यांशिवाय कापड विणलं जाऊ शकत नाही, तसंच सुखाची खरी किंमत कळण्यासाठी आयुष्यात दुःखाचं अनुभव असणं गरजेचंच आहे. सुखाची खरी किंमत केव्हा कळते? जेव्हा आपल्या वाटेला दुःख येतं तेव्हाच ना. साधं आपण बघा, प्रत्यक्षात एक उदाहरण पाहूया. समर्थांनी सुंदर बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. आता ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात सुखाचे दिवस आपल्याला पाहायला मिळाले, कशाचीही कमतरता नसेल, आपल्या देहाला कधी दुःख पाहायला मिळत नसतील, आणि एक वेळ अशी येते की बघा प्रत्यक्षात दुःख वाटेला आलेलं आहे, त्याच्याजवळ सर्व काही आहे, सुखाचे दिवस बघा प्रत्यक्षात पाहत आहेत, तेव्हा त्याला दुःखाचे दिवस कसे असतात हे माहीत नसणार ना. प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, मला सर्व काही मिळत गेलं, बरोबर, आपण अभ्यास करत गेलो, आपण परीक्षेत पास होत गेलो, चांगले मार्क मिळत लागले, परंतु एखाद वेळेला बघा असे प्रश्न विचारले जातात की तिथे आपल्याला खडतर प्रवास करावा लागतो आणि तिथे आपण फेल होतो किंवा कमी मार्क मिळतात. आता कमी मार्क मिळाल्यानंतर आपल्याला वाटतं ना, अरे मी एवढा अभ्यास केला तरी मला प्रश्न का सुटले नाही आहेत, बरोबर की नाही? का मला पेपर हार्ड गेला? कारण विचार जर आपण केला, आयुष्यात आपण शालेय परीक्षा सुद्धा दिल्या आणि आपल्यासुद्धा बघा आयुष्याची परीक्षा आपण स्वतःहून पाहतोय, जीवनाची खरी परीक्षा. तर दुःखाचे अनुभव येणं गरजेचंच आहे. ज्या ज्या वेळेला दुःखाचा अनुभव येणार नाही, ज्या ज्या वेळेला तुम्हाला कमी मार्क मिळणार नाही, त्या वेळेला तुम्हाला अभ्यास कसा करावा, जीवनाचा अर्थ काय हे तुम्हाला कळणार नाही. कारण तुम्हाला सर्व काही मिळत गेलेलं आहे ना. आयुष्यात चढ उतार असणं गरजेचंच आहे, बरोबर की नाही? जर तुम्ही बघा स्टेप बाय स्टेप चढत गेलात, तुम्हाला चांगलं वाटेल, मी इथपर्यंत गेलो, पण कधी उतार येईल आणि कधी बघा त्या उतारून खाली याल, कळणार सुद्धा नाही. म्हणून चढ उतार असणं म्हणजे एक प्रकारे बॅलन्स करणं. समर्थ म्हणाले, आयुष्यात येणारे चांगले वाईट प्रसंग, सुखदुःख हे दोन्ही जीवनाचा अविभाज्य भाग आहे. जसं नाण्याला बघा दोन बाजू असतात, एक छापा आणि एक काटा. जर दोन्ही साईडला एक प्रकारेच बघा छापा असता, काय तर विचार केला असता, अरे इकडे आपण कॉईन टाकतो बघा, छापा की काटा, दोन्ही साईडला छापा आहे, मग अर्थ काहीच उरत नाही आहे. म्हणून समर्थ म्हणाले, छापा आहे आणि काटासुद्धा आहे, तसं सुख आहे आणि दुःख आहे. म्हणून सुखात हुरळून न जाणे आणि दुःखात खचून न जाणे, यालाच तर समतोल जीवन म्हणतात ना. आपल्याला सर्व काही मिळाले ना आयुष्यात, आणि आपल्या समोरच्या व्यक्तीला किंवा आपल्या जवळच्या मित्राला जर काही मिळाले नाही ना, आपण आपल्या सुखामध्ये आपल्या आयुष्यामध्ये हुरळून जातो. म्हणजे काय, आपण आनंदी होतो पण समोरच्याला दुःख होतं, त्याचं काय? आणि आपल्यावर जेव्हा दुःख येतं ना, तेव्हा आपला देह दुःखामध्ये खचून जातो.
का खचायचं? समर्थ म्हणाले, का खचायचं आपण? जेव्हा तुझ्या वाटेला सुख आलं होतं तेव्हा तू खचला होता का? नाहीये, तो हुरळून गेला होता ना. मग तसंच आपल्या देहाला जरी दुःख आले तरी घाबरायचं नाहीये, उलट प्रत्यक्षात सामोरं जायचं आहे. यालाच तर खरं समतोल जीवन म्हणतात ना. आता विचार करा, बाबांनी आईनी नवीन सायकल आपल्याला आणून दिली. आपल्या आजूबाजूची मित्रमैत्रिणी बरोबर चालवतात, शेजारची मुलगी असेल मुलगा असेल बरोबर चालवतात ना. आणि आपल्याला नवीन सायकल आणून दिली आणि आपण पहिल्यांदा चालवायला गेलो आणि सायकलवरून खाली पडलो, तर आपण सायकल चालवणार नाही का दुसऱ्या दिवसापासून? चालवणार की नाही? मग वाटेला दुःख आले की नाही, त्रास झाला की नाही शरीराला, तरीसुद्धा आपण चालवण्याची प्रॅक्टिस करत असतो, प्रयत्न करत असतो. मग तसंच आहे, समर्थांनी सुंदर भाग दिलेले. एक गाव होतं, त्या गावामध्ये आहे ना एक वयस्कर व्यक्ती, बघा प्रत्यक्षपणे विणकर होता. म्हणजे काय? गोधड्या शिवायचा, कपडे शिवायचा. तो खूप सुंदर रुमालसुद्धा विणायचा, बरोबर की नाही? परंतु तो नेहमी सांगायचा, मी फक्त काळ्या धाग्यांचा वापर केला तर रुमाल अंधारकारमय दिसेल. जर मी काळ्या धाग्याचा वापर केला तर अंधार झाल्यासारखा तो रुमाल दिसेल की नाही? ओके. आणि फक्त पांढऱ्या धाग्यांचा वापर केला तर तो निस्तेज दिसेल, सफेद दिसेल. जेव्हा मी काळे आणि पांढरे दोन्ही धागे गुंफतो, बघा प्रत्यक्षात दोन्ही, काळासुद्धा आणि पांढरासुद्धा, तेव्हा त्यावर सुंदर नक्षी तयार होत असते. एकदा एका तरुण मुलाने विचारले, काका, मग फक्त पांढरे धागेच का वापरू नयेत? त्यावर ती वयस्कर व्यक्ती म्हणाली, बाळा, जर आयुष्यात दुःखाचे काळे धागे बघा नसतील तर तुला सुखाच्या पांढऱ्या धाग्यांची खरी किंमत आणि चमक कधीच समजणार नाही. काय व्यक्ती म्हणाली, जर तुझ्या आयुष्यात दुःखाचे काळे धागे नसतील ना, तर तुला सुखाच्या पांढऱ्या धाग्यांची खरी किंमत आणि चमक कधीच समजणार नाही. म्हणजे विचार जर केला तर जीवनातील प्रत्येक प्रसंग, मग तो चांगला असो किंवा वाईट, तो सहन करण्याची आणि शिकण्याची वृत्ती आपण ठेवली पाहिजे. जीवनामध्ये अनेक प्रसंग येतात ना, त्या प्रसंगांना आपला देह सामोरं गेलाच पाहिजे. मग तो चांगला असो किंवा वाईट प्रसंग असो. चांगला प्रसंग आला की आपण उड्या मारत जातो, आणि वाईट प्रसंग आला की का म्हणून लपून बसायचं, का म्हणून खचून जायचं? आलाय ना, आपल्याच वाटेला आलाय ना, तिथे आत्मविश्वासाने उभं राहायचंय. दृष्टिकोन. समर्थ म्हणाले, दुःख हे अंतिमतः सुखाकडे जाणारा मार्ग असू शकतो. आपल्याला वाटतं की दुःख आलं की सगळं काही संपलं, परंतु नाहीये. हा सुखाकडे आणि यशाकडे जाण्याचा खरा मार्ग आहे. ज्यावेळी आपण नापास होतो, साधं भाग दिलं की नाही समजण्यासाठी, ज्यावेळी आपला देह नापास होतो त्यावेळी आपला दृष्टिकोन बदलतो की नाही. नकारात्मक अनेक विचार येतात, परंतु त्यानंतर आपण बघा प्रत्यक्षपणे आपण का नापास झालो, माझा मित्र पास झाला, माझी मैत्रीण पास झाली, माझे शेजारी पास झाले, मग मी का नापास? मग आपण बघा उत्तमतेने काय करत असतो, अभ्यास करत होतो. अभ्यास करत असताना बघा प्रत्यक्षात पुढच्या वेळी बघा आपण परीक्षेत उत्तमरित्या पास होतो. मग तोच खरा यशाचा मार्ग आहे ना. तिथे आपण खचलो का? नाही खचलो. म्हणून मानवी जीवनात सुखाचा आणि दुःखाचा वाटा हा सारखाच असतो. आपल्याला वाटतं की नाही देवाने माझ्या वाटेला सर्व काही दुःखच दिलेलं आहे. नाही हो, प्रत्येकाच्या वाटेला सुख दुःख आहे. प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे कोणाच्या वाटेला किती काय वाढून ठेवलेलं आहे, त्याचा तोची जाणीव. म्हणजे आपण जर चांगले कर्म करू तर नक्कीच आपल्याला चांगले फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून समर्थ म्हणाले, जयाचा भावार्थ जैसा. म्हणून त्यामुळे दुःखाला कधी घाबरून जाऊ नका. दुःख आले, सुख आले तरी बघा आपला चेहरा हास्यास्पद असणं गरजेचं आहे.
जरी आपल्या वाटेला सुख आलं तरी अहंकार वृत्ती नको, गर्वपणा नको, आणि जरी दुःख आले तरी बघा आत्मविश्वासाने खचू नको. म्हणून समर्थ म्हणाले, सुखदुःखाच्या आडव्या उभ्या धाग्यांनी जसा सुंदर रुमाल विणलेला असतो ना, तसाच आपला देहसुद्धा प्रत्यक्षात दुःख आणि आनंद म्हणजे सुख आणि दुःखाच्या धाग्यांनी हा आपला देह प्रत्यक्षात बनवलेला आहे. आयुष्य घडवायचं आहे, कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. जय जय रघुवीर समर्थ.